पहले उनको मान्य करो ना। पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांकडनं. खोलो टप्प्या चेंडूवरती बॅटची वरची काढा लागून चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. येस हा डीजे या मॅचचं नाही वाजत आहे, इंडियाच्या मॅचचं वाजते. एका ओव्हर मध्ये तब्बल 18 धावा फटकविल्या रोहित शर्मानी. 50ला 3 पाहिजे रोहित शर्माला. नी जिंकणार. तू काय बी बोल, तू धगधग कर, काय बी कर, मॅच जिंकणार इंडिया. चला चिठ्ठ्या पडण्यात आलेल्या आहे या ठिकाणी. कॅप्टन्स सगळे या. जयसाई विरार, मोरेगाव चॅलेंजर्स, बीबी एकलव्य, अक्षय 11 डोंगरपाडा, स्वरूप 11. हो 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 क्या बात आहे. चांगला बॉल. एक षटक संपलंय. 4 धावा फलकावरती लगावले गेले आहेत. दरम्यान पवन दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय. समोर बंटी आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हलक्या रीतीने घेऊन काढला. 1 धाव काढली गेली चेंडूवरती. पाच धावा. फुल टॉस चेंडू ऑन साइडला मारला. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार.
टॅपच्या सारे खेळलेला फटका, 1 धावांचा 10वी धाव फलकावरती. ज्या ठिकाणी 3 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत या षटकातले, म्हणजे 9 चेंडू 10 धाव फलकावरती. मात्र थोडंसं बॅलन्सिंगमध्ये येतो. पहिल्या षटकामध्ये 1 गडी गमावल्यानंतर 4च धाव फलकावरती लगावले गेले होते. त्यानंतर आपण पाहिला संग्रामचा येणारा चौकार कुठेतरी तो लेवलमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र 3 मध्ये 10 झाल्यात. बघा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 10. बघा इथून परिस्थिती कशा प्रकारे बदलते. उमसाई मनवेलपाडा सकाळपासून खूप चांगला खेळ दाखवला होता, पण एका पराभवात नंतर कुठेतरी संघ थोडंसं मनोबल खचले गेले. ओमकार लोटंकर आपण लवकर जाताना पाहिलं, पण नंबूच्या दिशेने संग्रामच्या खांद्यावर त्याची जबाबदारी आले. इथून जर का मोठे फटके आले नाही तर अडचणी वाढली. हरिओम संघ वरच्या दिशेने जाताना दिसेल. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 10. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 10. हलक्या तिने चेंडू ऑफ साईडला कट केलं. बघा अजूनही स्वरूप 11 आणि बीव्ही एकलव्य तुमचा प्रतिनिधी मंचाच्या दिशेने आलेला नाहीये. थोड्याच वेळात आपण लॉर्ड्स पाडणार आहे, त्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. स्वरूप 11 आणि बीव्ही एकलव्य. हलक्या तिने दुसऱ्या षटकाची समाप्ती धावफलका धावा. बघा थोड्याच वेळात टॉस लॉर्ड सोड पाडले जाणार, याची सुद्धा नोंद घ्यायची. स्वरूप 11 आणि बीव्ही एकलव्य. जयसाई विरार, अक्षय 11 डोंगरपाडा, प्लीज आमच्या व्यासपीठाच्या पंच कर्णधार येऊन राहायचं आहे. येस. मोरेगाव चॅलेंजर जय्या तुम्ही सुद्धा या. मोनिश प्लीज वरती येऊन राहायचं आहे. बघा स्वरूप 11 आणि बीव्ही एकलव्य अजून एकही प्रतिनिधी तुमचा आलेला नाहीये, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. थोड्याच वेळात टॉप 6च्या मॅचना सुरुवात होणार आहे. शेवटचं आणि अंतिम षटक. धावफलकर धावा 12. 6-6चा रन रेट आहे. कॅल्क्युलेशन केलंच आहे ते 6-6. बघा इथून जर का 18+ गेले तर कुठेतरी ओमसाई मनवेलपाड्यामध्ये लढण्याची क्षमता आहे. जयसाई विरार प्लीज प्रतिनिधी या. टॅपच्या सारे चेंडू सिंगल कट केलं गेलं.
धावपळकरची धावा आपण पाहतोय 17. शेवटचा आणि अंतिम चेंडू बघा, बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे, म्हणजे इथे रणनीती साफ आहे की 18+ जाण्याचा प्रयत्न केला जातो. या शेवटच्या चेंडूवर जर का मोठा फटका आला तर इथून धावफलक खूप चांगलं धावफलकाला सेट केलं जाईल. पण इथून या शेवटच्या चेंडूवरती संग्राम कशा प्रकारे मनामध्ये रणनीती आहे. शेवटच्या चेंडूवर बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न, फेकी मे हे नेकी, धावचीच्या रूपात गळीबाद. मॅचचं इक्वेशन 18 चेंडू आणि 18 धावा. 17 धावा धावफलकात लगावल्या गेल्यात, 18 धावेचं आव्हान असणार आहे. बघा ओमसाई मनवेलपाडा एक प्रतिनिधी एक्स्ट्रा आहे, तिकडे चिठ्ठ्या पाडून घेतल्या जात आहेत. हरिओम संघ एखाद्या एक्स्ट्रा खेळाडूला वरती पाठवायचं आहे. येस आहे ना. बघा दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे. ओमसाई मनवेलपाडा आणि हरिओम संघ इथे चिठ्ठ्या पाडल्या जातात. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर मयूर आहे वरती. हरिओम संघ तुमचा सुद्धा एक एक्स्ट्रा प्लेअर वरती आहे, सो चिठ्ठ्या पाडले जात आहेत, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. येस BV1 लवेकडून विवेक पाटील सर आहेत. बॉल टू बॉलचं इक्वेशन 18 चेंडू आणि 18 धावा. बघा या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी सन्मान्य विकास यादव साहेब यांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन होते. RS अकॅडमी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे टी-शर्ट स्पॉन्सर केले गेले आहेत. जय हनुमान मित्रमंडळ पुरस्कृत पांडवा चषक स्पर्धेचं दुसरं वर्ष. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी सन्मान्य विकास यादव साहेब यांच्या व्यासपीठावरती आगमन होते. आपणास विनंती असेल आमच्या व्यासपीठावरून आपण आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे टी-शर्ट स्पॉन्सर करण्यात आपलं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण लॉट्स पाडणार आहे टॉप 6च्या मॅचचे. फुल टॉस चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बघा साई कर्णधारांनी टॉस्का बॉक्स मध्ये राहायचं आहे. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा 6. नवीन गोलंदाज आपण सूरजला पाहतोय. मॅचचा जर का विचार केला तर 18 चेंडू आणि 18 बॉल टू बॉलचं इक्वेशन. आता 12-12 खोलवा टप्प्याच्या चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीत ऑन साईडला घेऊन काढलं. सिंगलने धावफलक पुढे सरकले जाते. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 7. 7 रन ऑन बोर्ड. हलक्याने बघा बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे. मॅचला कशा प्रकारे लांबलं जाईल, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचची वाट पाहावी लागेल का हेही पाहावं लागेल. पण दुसऱ्या बाजूने माही 11 लवकर जर का फिनिश करण्याचा प्रयत्न असेल तर कुठेतरी खूप चांगलं असेल. आणि जर का मॅच लांबवली गेली थोडंसं कठीण. बॅट का किनारा विक, ओ हो माय गॉड, हे काय घडलं गेलं. संधी होती, शम्पिंगची सुद्धा संधी होती, पण ती संधी मिस केली गेली.
सन्माननीय प्रदीपजी मिश्रा साहेब, अध्यक्ष हिंदू युवा वाहिनी, यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जय हनुमान मित्रमंडळ पुरस्कृत पांडवा चषकामध्ये पर्वत दुसरं आलेल्या सर्व मान्यवरांचा विशेष अतिथी पांडवा चषकामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा दिशा चुकली गेली, पंच आमच्या दिशेने वळत आहेत, वाईटचा इशारा. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आले ते सुद्धा या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आले, त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. ऑन साईडला फक्त चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ढकलला गेलाय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 10. इथून जर का इक्वेशन पाहिलं बॉल टू बॉलचं इक्वेशन नाही, म्हणजे मॅचला खेचलं जाते पण कोणत्या क्षणापर्यंत किती वेळापर्यंत मॅचला खेचलं झाले हे पाहावं लागेल. इथून जिंकणारा जो संघ आहे तो टॉप 6 मध्ये जाणार आहे, म्हणजे दोन्ही संघांसाठी करो या मरोची परिस्थिती. जर का जय हनुमान मित्रमंडळ पुरस्कृत पांडवा चषकामध्ये कोणत्या संघाला आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल म्हणजे टॉप 6च्या रेसमध्ये धावायचं असेल तर दोन्ही संघांसाठी ओम साई मनवेलपाडा असू दे का माही 11 दोन्ही संघांना महत्त्वाची मॅच. बघा अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न, सतीशला वरती आणण्याचा पुढे सूरज एक जलद गतीने चेंडू हाताळतो, म्हणजे नितीश सूरज जलद गतीने चेंडू हाताळतो. तो ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न नाही केला जाईल, सिंगल डिफेन्सिव्ह पद्धतीत खेळण्याचा प्रयत्न असेल की सर्व काही पाहिलं जाईल. फुल टॉस चेंडूला फक्त दिशा देण्यात आली डिक्लेअर झोनमध्ये. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा 12. स्वरूप 11 प्रतिनिधी टॉस्का बॉक्समध्ये अजून आलेला नाहीये. येस 6. येणारे 6 चेंडू आणि 6 धावा. इथून मॅचचं इक्वेशन कशा प्रकारे फसलं जाते. बॉल टू बॉलची मॅच, बॉल टू बॉलच्या कंडिशनला येऊन थांबले गेले. 6 चेंडू आणि 6 धावा. दोन्ही संघांचा जर का विचार केला तर सकाळी 12 वाजल्यापासून मॅचच्या दिशेने आले. उन्हाचं सत्र खूप जास्त होतं. 7 वाजेपर्यंत आले तरी आपण नॉकआउटच्या मॅचमध्ये लीग स्टेजमध्ये जर का विचार केला तर या जय हनुमान मित्रमंडळ पुरस्कृत पांडवा चषकामध्ये पहिल्या दिवशी आपण शुक्रवारी या स्पर्धेला सुरुवात झाली. शुक्रवारच्या दिवशी जर का विचार केला तर BV एकलव्यचा संघ क्वालिफाय होताना दिसला आपल्याला लीग स्टेजमध्ये. तदनंतर जयसाई विरारचा संघ नॉकआउट स्टेजमध्ये आल्यानंतर क्वालिफाय होताना दिसला. दुसरा संघ धरला. आणि कालच्या दिवसाचा जर का विचार केला तर स्वरूप 11चा संघ खूप चांगला कमबॅक या संघाने सुद्धा दाखवला होता. तो संघ पहिला क्वालिफाय होताना दिसला. तदनंतर जर विचार केला तर मोरेगाव चॅलेंजरचा संघ क्वालिफाय होताना दिसला. आजच्या दिवसामध्ये जर का पाहिलं गेलं तर 5 मधून 4 अशा 3 टीमा जिंकलेल्या होत्या. मग ओमसाई मनवेलपाडा असो, माही 11 असो, या अक्षय 11 डोंगरपाडा संघ आजच्या दिवशी पहिला क्वालिफाय होताना दिसला. त्यानंतर दुसऱ्या बाजूने दोन्ही संघ पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आहे का. येस पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. इथून जर का वाईट आलं तर वाईट आता डुके प्रत्येक येणारी अतिरिक्त धाव आता टेन्शन वाढवणार आहे. टेन्शन कुठे वाढले गेले. टेन्शन डगआउटमध्ये वाढले गेले. इथून 6-6चं इक्वेशन. हरिओमच्या डगआउटमध्ये जल्लोषाला सुरुवात होते. 6 चेंडू 5 धावा. इथून जर का एखादा डॉट आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. ओम साई मनवेलपाडा संघ कशा प्रकारे बॅकफुटला गेला. कट केले गेले चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये. वाईटचा कॉल नॉन स्ट्राईक एंडवरतून होता पण अखेरकार बॅटनी फक्त त्या चेंडूला दिशा देण्यात आली. येणारे 5 चेंडू आणि 4 धावा. 5-4च्या इक्वेशनमध्ये सिंगलला जास्त महत्त्व दिलं जाईल का. अटॅकिंग फील्डमध्ये ॲग्रेसिव्ह फटका केला जाईल. मोठा फटका बॅटमधून एक्झिक्यूट केला जाईल का हेही पाहावं लागेल. हो बॅट का किनारा. येस विकेट कीपर का पुरेपूर सहारा मिळते हुए. पंचांचं बोट हवेत आहे. इथून पंचांचं बोट हवेत आहे. टेन्शन वाढणार आहे. पंचांचं बोट हवेत आहे. बॅट का किनारा था. विकेट कीपर का पुरेपूर सहारा मिळते हुए. चला थोडीशी घाई करायची आहे. रिफर केलं बॅटिंग टीमने. येस आमचे विवेक पाटील सर धडंपार चेक केलं जाईल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू केला. इथून बघा काय घडलं जाणार आहे. इथून आउट असेल की नसेल ती नंतरची गोष्ट असेल पण डॉट आला तर डॉट कुठेतरी डोकेदुखी असणार आहे. कारण की पुन्हा एकदा बॉल टू बॉलचं इक्वेशन येताना दिसतंय आपल्याला. मॅच ऑन आहे. ओमसाई मनवेलपाडा संघ शांत आणि संयमी संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं असं ओमसाई मनवेलपाडाचा संघ कमबॅक करण्याची क्षमता आहे. पण माही 11चा संघ जर का विचार केला तर आजच्या दिवसापासून सकाळपासूनच्या क्षेत्रापासून या संघाने सुद्धा खूप प्रभावित केले. नॉकआउट स्टेजमध्ये आपल्या संघाला आणलं गेलं. इथून एक मॅच जिंकून टॉप 6 मध्ये जाण्याचा रस्ता आहे. चला स्वरूप 11 संघ अजूनही आले नाही. आपण लगेचच इनिंग ब्रेक जसे मॅचला संपेल मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण लॉर्ड्स घेणार आहोत. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. इथून जशी मॅच लागेल काही 10 ते 15 मिनिटाचा वेळ दिला जाईल. त्या वेळात जर का तुमचा संघ अवेलेबल झाला नाही तर आयोजन कमिटीकडून ज्या पॅनल्टी सांगण्यात येईल याचे सुद्धा
त्या संघाने त्या पेनल्टीला ॲक्सेप्ट करायचे, आर्ग्युमेंट करायची नाही. या स्पर्धेसाठी पांडवा चषक या स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षाने खूप गुणागोविंदाने ही स्पर्धा पार पडताना पाहते. 4 चेंडू 4 तर बघा फुलटॉस झाले की फुलटॉस मध्ये कुठेतरी फक्त दिशा देणे. फुलटॉस चेंडू म्हणजे हा बैल मार मुझे. बघा 3 चेंडू 3 धावा, 3-3चं समीकरण मॅच मध्ये ऑन आहे. इथून जर का एकूण मोठा फटका आला तर मॅच फिनिश सुद्धा होऊ शकते. पण अटॅकिंग फील्ड जर का चेंडू सिंगल साठी एखादा डॉट आला तर डॉट डोकेदुखी बेनफुटी. ओ माय गॉड, ही चुकी या क्षणाला एक्सेप्ट केली जाणार नाहीये. या चुकीचं भरपाई कशा प्रकारे होऊ शकते. पांडवा चषकामध्ये जर का या चुकीची भरपाई करायची असेल तर थोडंसं कठीण. इथून डगआउट मध्ये जल्लोष वाढणार आहे. या क्षणाला मुवमेंट सतीश वरती विश्वास दाखवला होता. येस 3 चेंडू 1 धावा, 3-1 सर 2 धावा. येस नो प्लस 1 आहेत. येणारे 3 चेंडू आणि 1 धावा. आता अटॅकिंग फील्ड रणनीती आखावी लागेल. मॅच मध्ये कशा प्रकारे चुकी झाली. इथून चुकीचं रूपांतर चेंडू सरळ चुकीचा चेंडू नो चेंडू हाताळला होता. नो चेंडू मध्ये त्याला प्लस केलं गेलं. 3 चेंडू 1 धावा. इथून कुठेतरी ओमसाई मनवेलपाडाचा संघ सकाळपासून खूप चांगला खेळ या संघाने दाखवला होता. आता थोडासा संघ बॅकफुट सतीशच्या माध्यमातून चुकी झाली. आता तीच चुकी पुन्हा. मॅच फिनिश. हरिओम संघ इन टू द टॉप 6. ओमसाई मनवेलपाडा संघ हार्ड लक. तुमच्या नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला हरिओम संघ करणार एखादा प्रतिनिधी लगेचच यायचंय. BV एकलव्य एक स्वरूप 11 कोणी आले.